मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी विंगरी या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या झाडीपट्टीतील नाट्यकलावंत, गीतकार, संगीतकार आणि आपल्या झाडीपट्टीमधील उत्कृष्ट व्यक्ती शून्यामधून काहीतरी मोठं निर्माण केलं त्यांची आपण मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आज माझ्यासोबत आहे जिल्हा आदर्श पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे मान्य श्री महेंद्रजी खोब्रागळे सर। सर नमस्कार। नमस्ते। तुमचं स्वागत आहे आमच्या झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या नवीन उपक्रमामध्ये। माझं पूर्ण नाव महेंद्र काशीनाथजी खोब्रागळे, मुक्काम मिनगरी। मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाचंबट्टी येथे सध्या शिक्षक आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये यावर्षीच मला जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे। कारण आतापर्यंत माझे 13 विद्यार्थी हे नवोदयला पात्र झालेले आहेत आणि अगदीच गावाजवळ शेताजवळ अशी माझी शाळा आहे। माझं लेखन कार्यसुद्धा झालेलं आहे। मी एक नाटक लिहिलेलं आहे आकाशी झेपगिरे पाखरा, कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत, कविता संग्रहसुद्धा आहे आणि आत्मचरित्रसुद्धा लिहिलेलं आहे। आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की मी स्वतः मागच्या वर्षी म्हणजे 2023ला UPSC मेन्स ही परीक्षा दिलेली आहे आणि दिल्लीचे जे इंटरव्ह्यूची वारी होती ती फक्त एका मार्कानं माझी राहिलेली आहे। आणि समाजामध्ये सुद्धा मला मिसळायला, समाजासाठी काम करायला मला आवडते। यावर्षी जवळपास 4 ठिकाणी माझे 14 एप्रिलच्या वेळेस स्पीचेस होते। धन्यवाद मुकुंदा। तर सर, सर्वप्रथम तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या। धन्यवाद मुकुंदा। माझं पूर्ण नाव महेंद्र काशीनाथजी खोब्रागळे, मुक्काम मिनगरी। मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाचंबट्टी येथे सध्या शिक्षक आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये यावर्षीच मला जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे। कारण आतापर्यंत माझे 13 विद्यार्थी हे नवोदयला पात्र झालेले आहेत आणि अगदीच गावाजवळ शेताजवळ अशी माझी शाळा आहे। माझं लेखन कार्यसुद्धा झालेलं आहे। मी एक नाटक लिहिलेलं आहे आकाशी झेपगिरे पाखरा, कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत, कविता संग्रहसुद्धा आहे आणि आत्मचरित्रसुद्धा लिहिलेलं आहे। आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की मी स्वतः मागच्या वर्षी म्हणजे 2023ला UPSC मेन्स ही परीक्षा दिलेली आहे आणि दिल्लीचे जे इंटरव्ह्यूची वारी होती ती फक्त एका मार्कानं माझी राहिलेली आहे। आणि समाजामध्ये सुद्धा मला मिसळायला, समाजासाठी काम करायला मला आवडते। यावर्षी जवळपास 4 ठिकाणी माझे 14 एप्रिलच्या वेळेस स्पीचेस होते। धन्यवाद मुकुंदा। तर सर, नमस्कार, मी मुकुंदा गुरनुले। तुम्ही पाहता झाडीपट्टी लाईव्ह कट्टा, पॉवर बाय पार्ट कॉम्प्युटर सिंधबाई। MSc केले नसाल तर आजच जाऊन MSc मध्ये ॲडमिशन घ्या आणि झाडीपट्टी लाईव्ह कट्टाच्या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टीतील नाट्यकलावंत, झाडीपट्टीतील शून्यातून काहीतरी मोठं केलं यांची आपण मुलाखत जाणून घेत असतो। तर संपूर्ण व्हिडिओ पहा। आधी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हणजे शिक्षणाची आवड म्हणजे हे याबद्दल थोडं माहिती सांगा। बालपणापासूनच मला शिक्षणाची खूप आवड होती। इयत्ता 5वी पासून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिनगरी येथून माझा पहिला नंबर यायचा आणि तो पहिला नंबर मी सोडलेला नव्हता। त्यानंतर लोकसेवा हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आणि इयत्ता 10वीला त्या काळामध्ये 2003ला मला 82% त्या काळात प्राप्त झालेले होते। आणि मग मी आनंद निकेतन कॉलेज वरोरा इथे मग ॲडमिशन घेतलं सायन्सला आणि सायन्समध्ये 2005ला त्या काळामध्ये मला मग 82% प्राप्त झालेले आहेत। आणि मग तिथून लगेच नोकरी लागते, D.Ed केलं आणि नागपूरला शिकलो मी D.Ed आणि D.Ed सोबत मग ग्रॅज्युएशन आणि तिथे सुद्धा D.Edच्या CETमध्ये मी महाराष्ट्रामधून सेकंड होतो CETच्या एक्झाममध्ये। आणि तिथून मग मी पुणेला गेलो। पुणेला यासाठी घेतलं, पुणेला मी शिक्षक म्हणून जवळपास 10 वर्ष काम केलं आणि तिथं मला पुणेमध्ये
म्हणजे शाळा करता सोबतच मला तिथं शिक्षणसुद्धा घेता आलं आणि हे डबल लेक्चररशिप जे आहे, जे 2 विषयामध्ये मराठी आणि पॉलिटिकल सायन्समध्ये जे नेट सेट झालं आहे, तर ते पुण्यामधनं खूप चांगल्या प्रकारे मला शिक्षण घेता आलं. तर सर, जे तुमचं शैक्षणिक कार्य आहे म्हणजे याविषयी आता आम्हाला मार्गदर्शन करा. शिक्षण ही अशी गोष्ट आहे की बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर शिक्षण शिकत असताना तो एक मुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे शिक्षण आणि आपली मेहनत, कारण आपण काही भांडवलशाही नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल नाही, पण आपलं मुख्य भांडवल हे शिक्षण आणि आपली मेहनत आहे. तर त्या आज जे आपण ज्या घरामध्ये राहतो ते सगळं शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि सामाजिक प्रतिष्ठा, एक चांगलं बुद्धिमत्ता किंवा एक समाजामध्ये राहण्याचं आणि जगण्याचं जे बळ आहे किंवा कम्युनिकेशन कौशल्य जे आहे, संभाषण कौशल्य आहे, हे शिक्षणानं दिलेलं आहे. केवळ पर्सेंटेज हा मुद्दा नाही आहे, तर बुद्धीचा विकास आणि सारासार स्वतंत्र बुद्धिमत्ता तयार होते आणि आपण विवेकशील बनतो, विवेकवादी बनतो. तर सर, तुम्हाला जी यावर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, म्हणजे याबद्दल आता आम्हाला सांगा. तर शिक्षण क्षेत्रामध्ये मी 17 वर्ष काम केलेलं आहे. नुसतं 17 वर्ष काम केलेलं नाही आहे, तर त्यामध्ये अभ्याससुद्धा केला आहे, जगलंसुद्धा आहे की आणि निष्ठेनं काम केलेलं आहे. असं नाही की वरवर जगलोय आपण. त्याच्यामध्ये आपण 10 ते 5 खूप मोठं डिवोशन, त्याग, समर्पित भावनेनं केलेलं आहे. सलग 5 वर्ष आमचे नाचनपट्टीच्या शाळेमधनं एक उत्कृष्ट असे विद्यार्थी नवोदयच्या मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत आणि ते विद्यार्थी माझे भविष्यामध्ये कोणी IAS बनतील, कोणी IPS बनतील, कोणी इंजिनियर बनतील, कोणी डॉक्टर बनतील, कोणी वकील बनतील आणि कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करतील. तर शिक्षण क्षेत्रामध्ये राबत असताना सर्वात मोठा गुण जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की तुम्ही तुमची कोणतीही ड्युटी ही अत्यंत प्रामाणिकपणे केली पाहिजे आणि कोणतीही जी नोकरी आहे ती प्रामाणिकपणे केली पाहिजे. आपण आपलं बुद्धिमत्ता आणि आपल्या शरीरामधून उत्पन्न होणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा जर शिक्षण क्षेत्रामध्ये घडवण्यासाठी लावली तर ज्या जिवंत मुलांसोबत आपण राहतो त्या मुलांच्या आयुष्यामध्ये चांगला प्रकाश निर्माण होऊ शकते आणि ही जे आहेत, ही जे चांगलं मोठं पैसा कमवणारे, बुद्धिमत्ता आणि चांगलं समाजाला चांगले नागरिक होणारे मुलं आपण आपल्या वर्गातून तयार करू शकतो. आपण आपल्या परीनं जग सुंदर करण्याचा विचार करणार नाही आहोत, पण आपल्या सभोवतालचं जे जग आहे ते आपलं सभोवतालचं जे जग आहे ते जग सुंदर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या हातामध्ये ती नोकरी अशी गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या सभोवतालचं जग आपण सुंदर करू शकतो. एव्हाना तेवढंच नाही, तर आमच्या गावामध्ये म्हणजे ज्या मिनघरी गावामध्ये जे माझ्या बौद्ध समाजातले विद्यार्थी किंवा मुलं तयार झाले, आज 3री पिढी माझ्याकडे येते. म्हणजे मी जे शिकवलेले, लहानपणामध्ये तयार केलेले पोरं आज इंजिनियर झालेत, ज्यांनी डबल मजली बिल्डिंग बांधलेली आहे. प्रफुल्ल खोब्रागडे आपल्याच गावातून. एक पोरगा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, जो सौरभ मेश्राम आहे, जो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेलाय आणि त्यानं त्या प्रकारची उंचाई गाठली. म्हणजे भारतातल्या 23 विद्यार्थ्यांमध्ये आला. त्याला मी स्वतः पुणेला नेले आणि स्वतः पुणेला नेऊन त्यांना शिकवलं. यांच्यामध्ये जे टच देण्याचं काम आहे ते टच देण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे. एक विद्यार्थिनी आपल्या समाजातून किंवा आपल्या गावातून एक MBBS ला जावी अशी सुद्धा माझी इच्छा होती आणि तिला सुद्धा वर्ध्याला नेलं आणि परंतु ती तिथे टिकली नाही, म्हणजे ती नंतर सोडून आली. परंतु दुसरा एक विद्यार्थी यावर्षी परत इंजिनिअरिंगला म्हणजे IT मध्ये त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे. आपल्याच गावातून तुम्हाला माहिती असेल की विमित दैवले नावाचा एक उपसरपंच आहे आणि जो आपल्या गावाच्या निर्माणासाठी खूप चांगलं काम करत आहे आणि तो सुद्धा माझ्याकडून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी घेतो. त्याला सुद्धा टच देण्याचं काम आम्ही करतो आणि माझ्या हातातून ही जी मुलं, जेव्हा विद्यार्थी किंवा मुलं जे समाजाला आधारस्तंभ होतील, गावाला आधारस्तंभ होतील, तालुक्याला आधारस्तंभ होतील, जिल्ह्याला आधारस्तंभ होतील, अशा प्रकारचे विद्यार्थी घडवणे, त्यांना मोठं करणे, माणसं बनवणे, स्वतः मोठं होणे आणि इतर माणसांना सुद्धा मोठं करणे, हेच शिक्षकाचं, उत्कृष्ट शिक्षकाचं काम आहे असं मला वाटतं. तर सर, तुम्ही सांगितलं की जे नवोदयला विद्यार्थी तुमचे दरवर्षी म्हणजे सिलेक्ट होतात, तर सर त्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागे तुम्ही किती मेहनत घेत असता? तर खूप सुंदर प्रश्न आहे मुकुंदा. जवळपास दरवर्षी आम्ही 120 पेपर त्यांच्या मागे घेतो. 220 दिवस शालेय कामकाजाचे आहेत, त्यापैकी 120 पेपर असतात आणि त्यामध्ये सहशालेय उपक्रम जे शासन सांगते. परंतु तुम्हाला तुमचा ब्रेन, बुद्धी खूप अलर्ट ठेवून त्या माध्यमातून पोरांच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि त्यासाठी खूप झिजावं लागतं. स्वतः झिजल्याशिवाय आणि स्वतः तिथं
पडल्याशिवाय ते काही होत नाही. ज्या प्रकारे पटाचे बैल आपण तयार करतो आणि पटाला धावणाऱ्या बैलांना आपण तूप चारतो, त्यांना त्यांची आंघोळ पाणी नीट निगा राखतो, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो आणि त्याची प्रॅक्टिस घेतो, तर तशाच प्रकारे ज्या पटाच्या बैलाला ज्या प्रकारे पट्ट्या मारतो त्याच प्रकारे हे पेपरची प्रॅक्टिस घेणं आणि एक एक कन्सेप्ट त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे निर्माण करणं आणि तो कन्सेप्ट त्याला समजला पाहिजे, त्याच्या रक्तात भिनला पाहिजे, त्याच्या डोक्यात गेला पाहिजे आणि तो रिप्रोड्यूस करू शकला पाहिजे. यासाठी प्रत्येकाला वैयक्तिक गायडन्स दिलं जातं आणि झिजलं जातं. तशा प्रकारचं ते शालेय वातावरण पाहिजे. नाचनपट्टी गाव खूप सुंदर आहे. तिथले मुख्याध्यापक, तिथले सहकारी शिक्षक आणि तिथलं शालेय वातावरण खूप खूप चांगलं आहे. भविष्यामध्ये जर आपल्या मिनघरी गावासाठी जर मला योगदान देता आलं, आपल्या गावातली एक विद्यार्थिनी लागली, परंतु तरी जास्त योगदान जर जन्म गावासाठी देता आलं तर मला खूप साफल्य, या जीवनाचं साफल्य झाल्यासारखं वाटेल असं मला वाटते. तर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय कष्ट आहेत. आतापर्यंत 5 वर्षामध्ये 700 पेपर घेतलेले आहेत. नुसतं पेपरचं नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशनं, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आणि त्याच्यावर रिसर्च करून खूप मोठं काम उभं केलेलं आहे आणि समोर सुद्धा करायचं आहे. तर सर, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे सर्व सुप्रसिद्ध शिक्षक म्हणून ओळखत असतात आपल्या भागामध्ये आणि आपल्या भागाच्या बाहेर सुद्धा. तर एवढी प्रसिद्धी सर म्हणजे कशी मिळाली? प्रसिद्धी येते, परंतु आपण त्या लेवलनं कष्ट करायला पाहिजे. म्हणजे आपण प्रसिद्धीसाठी कष्ट करत नाही, तर कष्ट जेव्हा करतो, आपल्या हातून जेव्हा अतिशय सुंदर काम होतं तर ते एक्सपोजर आपल्या भेटत असतं. नुसतं जर मी कष्ट केले असते पण मला बोलताच जर आलं नसतं आणि ते लोकांपर्यंत कन्वे करता नसतं आलं. आता जिल्ह्यामध्ये आपला असा रेकॉर्ड आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये की एका वेळेस एकाच गावातले 5 मुलं, प्रॉपर 5 मुलं एका वेळेस नवोदयाला लागले. हा जिल्हा परिषदमध्ये रेकॉर्ड आहे. आणि तो रेकॉर्ड जुन्या ज्या वैचारिक परंपरा होत्या, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या वैचारिक परंपरा होत्या, त्या वैचारिक परंपरांचं म्हणजे जे के मेश्राम सर आहेत त्यांचं आणि ज्ञानवल मॅडम आहेत त्यांचा विचार करून, ज्या वैचारिक परंपरांचं अनुकरण करून आम्ही त्याच्यावर थोडं समोर जाण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही एखाद्या माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या जिद्दीला तुम्ही तोड देऊ शकत नाही, कारण ते जिद्द अफाट असते. म्हणजे APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की इग्नायटेड माइंड्स आर मोर पॉवरफुल दॅन थर्मोन्यूक्लिअर एनर्जी. म्हणजे प्रज्वलित झालेली मने जी आहेत हे अणु आणि औष्णिक ऊर्जेपेक्षा जास्त शक्तिशाली असतात. तर एखाद्याच्या प्रज्वलित मेंदूला किंवा प्रज्वलित मनाला आपण तोड देऊ शकत नाही. ते प्रज्वलित मने फार मोठं नवनिर्माण करतात आणि जेव्हा नवनिर्माण करतात तेव्हा प्रसिद्धी आपोआप भेटते. तर सर, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगलं काम करता, पण सामाजिक कार्य पण तुम्ही करत आहात. सर, याबद्दल थोडं आम्हाला सांगा. सामाजिक कार्य म्हणजे माझी नोकरी सांभाळून आणि मी स्वतः आता दररोज अभ्यास करतोय. म्हणजे आज माझं वय 38 वर्ष आहे, तरीही मी दररोज डेली अभ्यास करतो. आज भारतातली सर्वात कठीण एक्झाम आणि जगातली 2ऱ्या नंबरची म्हणजे फ्रान्सच्या सिव्हिल सर्व्हिसेस नंतर जी सिव्हिल सर्व्हिस येते ती आपली भारताची सिव्हिल सर्व्हिस आहे. तर या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एका मार्काने इंटरव्ह्यू गेले 693 मला भेटले होते. 694 मार्क्सला दिल्लीला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. तर ती परीक्षा आणि एवढी मोठी परीक्षा, तेच नव्हे तर PSIची परीक्षा 2 वेळा मी फिजिकलला गेलो, प्री मेन्स पास होऊन. त्यानंतर MPSCची मी मुलाखत दिलेली आहे. 23 मार्काने माझी तहसीलदारी गेलेली आहे. तर या सगळ्या परीक्षेचा अभ्यास करत असताना, आणि मी एक बाप पण आहे, म्हणजे मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, आणि ते जबाबदारी निभावत असताना आणि घरी आपले सर्व प्रपंच म्हणून एक संसार म्हणून जे कर्तव्य पार पाडत असताना, शालेय कर्तव्य पार पाडत असताना जो मोकळा वेळ मिळते त्या निमित्तानं मग समाजामध्ये आपण वेळ देतो. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे माझी नोकरी आहे आणि ती समाजासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे सामाजिक कार्यच आहे. एक शिक्षकी पेशा हा अतिशय सुंदर पेशा आहे आणि तो एक समाजकार्य आहे. तर ते समाजकार्य करत असताना आपण समाजाला जर योगदान देऊ शकलो, म्हणजे माझं गावाजवळ शेताजवळ शाळा आहे आणि गाव माझं जवळ आहे. गावामध्ये आपला मोहल्ला आहे, समाज आहे. या समाजाला जेव्हा हाकेवर म्हणजे त्यांना जर काही वाटत असेल तर महेंद्र खोब्रागडे त्यांचा एक आधारस्तंभ आहे. त्यांना जे काही लागतं, म्हणजे पैसा लागतो, वेळ लागतो, किंवा कोणत्याही कार्यक्रमात मोठे मोठे कार्यक्रम करायचे असल्यास, मागे एक थायलंडवरून जे बुद्धमूर्तीचं प्रस्थापनासाठी आले होते त्यावेळेस इंग्लिशमध्ये सूत्रसंचालन करायचं होतं, त्यावेळेस मी समाजाला आधार दिला. समाजातल्या बऱ्याच समस्या आणि समाजामध्ये जे काही करायचं आहे त्यानिमित्तानं मला जेवढा वेळ मिळते मी तेवढं समाजकार्य करत असतो. आणि दुसरी गोष्ट, मला भाषण देता येतं किंवा बोलता येतं
आणि माझं वाचन पण आहे, डेली वाचन आहे, दररोज मी वाचन करतो, अभ्यास करतो. तर लोकांना जर शेवटच्या तबक्यातील म्हणजे मागे बसलेला एखादा विद्यार्थी त्याला जर आपल्या शब्दांनी जर तो काहीतरी त्याच्यामध्ये परिवर्तन होत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण एक योगदान देण्यासाठी आपण जातो स्पीचेस द्यायला, भाषण द्यायला, आणि आम्हाला ते खूप आवडतं. परंतु त्यासाठी एका गावात एकच वेळा जायचं असा माझा विचार आहे, कारण आपण इतका वेळ आता सध्या आपल्यापुरती उपलब्ध नाही आहे, कारण आपण आता ही तपश्चर्या करतो, आपण एक ज्ञान वेचतो आहोत आणि अभ्यास सुद्धा चालू आहे. त्याच्यामुळे जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये समाजाला योगदान देण्याचा आपण प्रयत्न करतो. तर सर, आपण आपल्या झाडीपट्टी भागामध्ये राहत असतो आणि आपली झाडीपट्टी रंगभूमी आज सर्वत्रकडे म्हणजे प्रचलित आहे. म्हणजे आपल्या झाडीपट्टी रंगभूमीला आज मुंबई पुण्यापर्यंत लोक ओळखत असतात. तर सर, आपल्या झाडीपट्टीच्या संस्कृतीबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटते? खरं तर झाडीपट्टी किंवा मी पुण्याला जेव्हा राहिलो आणि पुण्याला राहिल्यानंतर जेव्हा मी इकडे पुण्याला 10 वर्ष राहिल्यानंतर जेव्हा मी गावाकडे आलो तेव्हा मला इतका अत्यानंद झाला की म्हणजे इथली बोली भाषा किंवा इथली नाट्य संस्कृती, स्पेशली मी नाट्य संस्कृतीबद्दल तर बोलणार नाही, ते तुला त्याचा फार मोठा अनुभव आहे. आणि आपल्याकडचे जेवढी पटाच्या नंतर जो क्षीण लोकांच्या मनामध्ये आलेला असतो त्यानंतर तो घालवण्यासाठी आणि मनाला रिझवण्यासाठी आणि एक सुसंस्कार करण्यासाठी झाडीपट्टीची रंगभूमी अतिशय मोलाचं काम करत आहे. पुण्यातली रंगभूमी जी व्यावसायिक रंगभूमी आहे ते सुद्धा आम्ही बघितलेली आहे. परंतु सामान्य माणसाला अगदी सुंदरतेने आशय पोहोचवणारी ही आपली झाडीपट्टी रंगभूमी आहे. पण रंगभूमीच्या पलीकडे केवळ रंगभूमी हे कल्चर नाही आहे, तर आपलं कल्चर हे खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा आहे, राहण्याच्या संस्कृतीमध्ये सुद्धा आहे आणि बोली भाषेमध्ये सुद्धा आहे. मला तुला स्पेशल हे सांगावं असं वाटेल की ज्या प्रकारे माझ्या गावामध्ये, माझ्या मिनगरी गावामध्ये जे प्रेम, आपुलकी, जो संस्कार आहे तो संस्कार शहरामध्ये मिळतेच असं नाही. म्हणजे कारुण्य जे आहे, प्रेम जे आहे, हे सुद्धा आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे जे खाद्यपदार्थ मिळतात किंवा बनवतो आपण, जसं रानातल्या रानभाज्या आहे तर त्या रानभाज्यांचा वापर आपण करून सुंदर सुंदर पदार्थ बनवतो. पात्रूची भाजी असेल किंवा अरदफरीचे डिरे असतील, कुड्याचे फुलं असतील, तर ही आपली खाद्य संस्कृती आहे, अतिशय समृद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या या झाडीपट्टीमध्ये ताडोबासारखं अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान आहे. आणि ज्या प्रकारे आपलं, तुमचं, माझं जीवन या जंगलाच्या आधारानं गेले, आपल्या गावामध्ये सुद्धा वाघ येतात, तर हा जो जंगल संस्कृती आहे, हे पर्यटन संस्कृती आहे, ही सुद्धा आपली या झाडी भागातली ओळख आहे. आणि त्याला आपलं मन शुद्ध करण्यासाठी आणि आपल्याला स्वस्थ आणि सुंदर ठेवण्यासाठी हा झाडीपट्टीमध्ये असलेले जे जंगल आहे हे सुद्धा आपलं फार मोठा ठेवा आहे, देण आहे. आणि कल्चर्ड वातावरण जे आहे, म्हणजे तिथलं जे पुण्या मुंबईचं जे पोल्युशन किंवा प्रदूषण वातावरण आहे त्यापेक्षा आपल्याकडचं जे वातावरण सुंदर आणि अगदी सुस्थित असं शुद्ध हवेचं जे वातावरण आहे हे अतिशय चांगलं आहे. आणि आपली संस्कृती, आपल्या या कार्यसंस्कृतीमध्ये, आपल्या या कल्चरल संस्कृतीमध्ये आपण, आपल्या जे लोक आहेत, तू जे आहेस, तू सुद्धा आज इतका सुंदर कल्चर्ड माणूस तयार झाला आहेस. म्हणजे एक माणसामध्ये सुद्धा त्या गावातली संस्कृती भिनलेली असते. आज तू आपल्या झाडीपट्टीच्या चॅनल उभा केला आपल्या गावाचं आणि तिथून तू मोठा झालायस, तर तू आपल्या गावातल्या संस्कृतीचं अपत्य आहे. महेंद्र खोब्रागडे आज गावामध्ये आहे. हा महेंद्र खोब्रागडे या गावाचं, या झाडीपट्टीचं अपत्य आहे. आणि या झाडीपट्टीच्या संस्कृतीवर आमचं नितांत प्रेम आहे, कारण ती एक युनिक आदिवासींच्या माध्यमातून आलेली आणि मल्टीकल्चरल असलेली एक संस्कृती आहे आणि मला त्याचा खरंच अभिमान वाटतो. तर सर, आपण एवढे भाग्यवान आहोत का आपल्याला मिनघरी गावामध्ये आपण जन्माला आलो. तर सर, आपल्या गावाबद्दल काय सांगाल तुम्ही? आपलं गाव अतिशय सुंदर आहे. ज्या गावामध्ये प्रेम करणारी माणसं सुद्धा खूप आहेत. आपला जन्म या गावात झालाय, केवळ आपल्याला आईवडिलांनी घडवलं असं नाही आहे, तर आपण ज्या समाजात जन्मलो, आपण ज्या गावात वाढलो, या गावातले सर्व समाजाच्या लोकांनी आपल्याला इथे आधार दिलेला आहे. आपल्या गावाची जे ठेवण आहे हे एक तळ्याच्या काठी वसलेलं एक सुंदर आणि सगळ्या समाजाचं मंदिरं असलेलं, सगळ्या समाजाचे प्रार्थनागृह असलेले असं एक सुंदर गाव आहे. आणि या गावानं आपल्याला चांगल्या प्रकारे आकार दिलेला आहे. सर, आता जीवन पद्धती आणि जीवनात म्हणजे नेमकं काय महत्त्वाचे आहे याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं मला वाटते की शिस्त पाहिजे.
आणि आपलं जे वर्तन जे आहे ते शिस्तबद्ध पाहिजे. कारण जेव्हा आपण मोठं व्हायचं असते तर आपल्या जीवनामध्ये जर शिस्त नसली तर आपण खूप मोठे मोठे कार्य घडू शकत नाही. जसं की केवळ तुम्ही एखाद्याचं भाषण ऐकून खूप इन्स्पायर होता, पण केवळ इन्स्पायर होऊन फायदा नाही आहे. तर ते तुम्हाला जर जीवनामध्ये उतरवायचं असेल, जीवनामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला शिस्त पाहिजे आणि प्रखर शिस्त पाहिजे. आणि जेवढे जेवढे आज आपण जे मोठे मोठे माणसं बघतो की नाही, त्यांच्यामध्ये मिनिटाचा, सेकंदाचा, तासाचा असा हिशोब होता आणि त्यांच्या हातातूनच या जगामध्ये फार मोठे मोठे कामं तयार झालेली आहेत. तर बघा सर, तुमचं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप नाव आहे आणि तुम्ही आता म्हणजे काय लिहिलेलं आहात सर? कविता, पुस्तक याबद्दल थोडं सांगा. तर मी आतापर्यंत मला लिखाण करायला खूप आवडतं. म्हणजे जवळपास माझ्याकडे 200 कविता लिहून झालेल्या आहेत. आणि आकाशी झेप गे रे पाखरा नावाचं एक नाटक मी लिहिलेलं, ते एका ध्येयवादी तरुणाची एक कहाणी आहे. आणि ते नाटक मी शेखर डोंगरे सरांकडे घेऊन गेलेलो. परंतु झालं काय की त्याच्यामध्ये मिक्स लँग्वेज होती. म्हणजे एक जर झाडीपट्टीची भाषा होती आणि पुणेमध्ये 8-10 वर्ष राहिल्यामुळे पुणेची सुद्धा भाषा असल्यामुळे ते मिक्स भाषा असल्यामुळे ते काही झाडीपट्टी रंगभूमीमध्ये येऊ शकलेलं नाही आहे. आणि त्यानंतर मी कथासुद्धा लिहिलेल्या आहेत आणि आत्मचरित्रसुद्धा लिहिलेलं आहे. एकंदरीत सर, मध्यवर्गीय नोकरीवरील मुलांबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे सध्याच्या आपण घडीला बघितलं तर बेरोजगारीचे प्रमाण पण खूप आहे सर, याबद्दल सांगा. होतंय असं की मी जेव्हा UPSCचे पेपर लिहित होतो त्यावेळेस मला जाणवलं की जवळपास 8% आसपास बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे. आणि आपण जेव्हा मी माझ्या समाजामध्ये बघतो किंवा गावामध्ये बघतो तर शासनाच्या ज्या जुन्या काळामध्ये नोकऱ्या होत्या, म्हणजे शासकीय नोकऱ्या ज्या होत्या, ज्या महारत्न, मिनिरत्न कंपन्या ज्या आहेत, नवरत्न कंपन्या आहेत, त्या शासकीय कंपन्या आहेत. त्या शासकीय कंपन्यामध्ये रेल्वेच्या 1 लाख जॉब निघायच्या, तर आता फक्त 50,000 निघतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की नोकऱ्याच निघत नाही आहेत. नोकऱ्या निघतात पण त्या खूप कमी निघतात. हा झाला शासनाचा मुद्दा. परंतु आपले मुलं त्याप्रमाणे शिकत नाही. म्हणजे शिकत नाही ज्या लेवलनं शिकायला पाहिजे. आपण थोडंसं शिकतो आणि म्हणतो की आम्हाला नोकऱ्या पाहिजेत. आपले पोरं, चंद्रपूरचे किती पोरं IITला गेले, किती पोरं नीटला लागले, किती पोरं बँकेला गेले, किती पोरं पोस्टाच्या याच्यामध्ये गेले, किती पोरं IAS IPS झाले, किती पोरं PSI झाले, किती पोरं IPS झाले आणि वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये किती पोरं गेलेत. म्हणजे याचा अर्थ आपल्यामध्ये डिसिप्लिन नाही. जगाला सोडून द्या, दुसऱ्या आपण टीका नाही करूया शासन काय करते कसं करते, परंतु आपल्या पोरांनी किती कर्तबगारी गाजवलेली आहे. मला असं वाटते की बाबासाहेबांनी 1913 पासून ते 1923 पर्यंत फक्त शिक्षण घेत होते. तेवढं मोठं शिक्षण जे बाहेरच्या याच्यामध्ये जाऊन, देशामध्ये जाऊन त्यांनी विविध ज्ञानशाखांचा अभ्यास केला, तर आपले विद्यार्थी आपल्या त्या लेवलनं अभ्यास करत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रमाणामध्ये नोकऱ्या भेटत नाही किंवा त्या प्रमाणामध्ये आपण पोहोचत नाही तिथपर्यंत. जी व्यवस्था आहे ती व्यवस्था छेदून आपण जात नाही. खरं तर पोरांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी, बेरोजगारांनी खूप व्यवस्था छेदून जायला पाहिजे, खूप जिद्दीनं. कारण की भांडवलच आपलं कष्ट आहे, भांडवलच आपलं शिक्षण आहे. कारण की आपल्याकडे पैसा नाही, आपण भांडवलशाही क्लास नाही. खूप कष्ट करून आणखी समोर जायला पाहिजे आणि मुख्यच्या जागा काबीज करायला पाहिजे. तर सर, एकंदर गाव, तालुका, जिल्हा व आपलं विदर्भ याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकंदर आपलं गाव जे आहे हे निसर्गरम्य आहेच आणि गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण वाढ झालेली आहे. परंतु गावातल्या माणसांबद्दल जर बोलाल, म्हणजे मी नाही बोलत, तर सूरज इंगळे नावाचे एक फार मोठे लेखक आहेत ज्यांनी कास्ट मॅटर्स नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं सुद्धा बालपण गावामध्ये गेलं आणि गावामध्ये जी करुणा आहे, म्हणजे जे प्रेम आहे, जे मायाळूपण आहे, ते खूप चांगल्या प्रमाणात आहे. आपण शहराचं जर उदाहरण घेतलं तर शहरामध्ये आर्थिक बाबीकडे लोकांचं लक्ष खूप मोठ्या प्रमाणात गेलेलं दिसतंय आणि त्यांच्याकडे आर्थिक व्यावहारिकता आहे आणि आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर खूप कठोर भावना आहेत आणि फसवी पण मला खूप मोठ्या प्रमाणात दिसते. धम्माचं जे पालन आहे, म्हणजे धम्म जो आहे, धम्म हा खेड्यामधल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवला आहे. म्हणजे खेड्यामधल्या लोकांनी हा जो धर्माचं जे आचरण आहे ते त्यांच्या आचरण दिसतं मला. आणि शहरामध्ये असं पूर्णतः 99% म्हणता येणार नाही, परंतु शहरातल्या लोकांमध्ये असं चिरेबंदी किंवा कठोरपणा हा खूप मोठ्या प्रमाणात मला दिसते आणि माझं आकलन सुद्धा तसं वाटतं. कदाचित ते समोरच्या वर्षामध्ये बदलेल, पण आज मला असं वाटतंय की खेड्यामध्ये जे करुणा आहे,
एकमेकांशी जपणूक जी आहे, नातेसंबंधाची जे जपणूक आहे, की खेड्यामधली जे संस्कार आहेत ते खूप छान आहेत. शहरामध्ये फक्त त्या घराच्या बंदिस्त चिरेवाड्यापुरती मर्यादित राहतात. ना त्यांना समाज आठवत, ना त्यांना आईवडील आठवत, ना त्यांना आपले नातेवाईक आठवत. कारण हा जो मध्यमवर्गीय लागलेला, नोकरीला लागलेला जो समाज आहे, यांच्याकडे पैसा खूप आहे, लाखो रुपयाचा पेमेंट आहे, आणि त्याच्यामुळे यांना आईवडील सुद्धा आठवत नाही. मला सांगा, कोण असे लोक आहेत की जे आपल्या आईवडिलांशी दररोज अर्धा तास गप्पा करतात? कोण असे नोकरीवाले आहेत की जे आपल्या आईवडिलांना स्वयंपाक करून देतात, किंवा चिकन मटन किंवा साधं खाऊ घालतात? तेवढंच नव्हे तर या लोकांनी आपल्या आईवडिलाला, आपल्या गावाला, आपल्या समाजाला, आपल्या नातेवाईकाला झिटकारलेला आहे. एव्हा 90%, 10% लोक आहेत की जे संस्कारी आणि सुशील आहेत, जे आपले बायको पोरांसोबतच आपल्या समाजाकडे लक्ष देऊ शकतात, गावातल्या लोकांकडे लक्ष देऊ शकतात. परंतु हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले लोक हे आपले नातेवाईक सांभाळू शकत नाही, तर हे समाजाला काय योगदान देऊ शकतात? म्हणजे यांची म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे, यांनी कमीत कमी आपल्या म्हणजे नोकरीवाल्यांची, जेव्हा शहरातल्या लोकांची खरी गरज हा खेड्यातल्या लोकांना आहे, तिथल्या लोकांच्या अपलिफ्टमेंटसाठी आहे. आज आपले लोकातले गावातले सरपंच वगैरे जे आहेत ते देशकार्यच करतात की नाही. म्हणजे केवळ आपल्या पुरतं मर्यादित न राहता शहरातल्या लोकांनी गावातल्या लोकांना केवळ पैसा, वेळ, ऊर्जा या प्रकारे द्यायला पाहिजे. त्यांच्या हातामध्ये समाजकार्य करण्याची फार मोठी संधी आहे. तर अशा प्रकारचा हा फार मोठा फरक मला जाणवतो. तर सर, गावातील जीवन आणि शहरातील जीवन याबद्दल म्हणजे थोडं माहिती द्या. गाव काय होतंय की गाव म्हणजे एव्हाना नॅचरल तर आहे, नैसर्गिक तर आहेच, त्याच्यामध्ये खाद्य संस्कृती खूप छान आहे आणि त्याच्यामुळे आयुष्य वाढतं. म्हणजे जुन्या जाणत्याचं तुम्ही म्हणणं आहे का की खेड्यामध्ये असलेला माणूस 4-5 वर्ष जास्त जगेल. कारण शहरातलं तुम्ही पहा की बीपी, शुगर, डायबिटीज बऱ्यापैकी गोळ्या चाललेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांना गोळ्या लागलेल्या आहेत. कारण एकतर त्यांच्या अंगातून घाम निघत नाही किंवा ते व्यायाम करत नाही, ते जीवनशैली बदललेली आहे. म्हणजे 1991 नंतर LPG लिबरलायझेशनचा जो जमाना आलाय, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनचा जो जमाना आलाय, त्यानंतर यांच्या खाण्यामध्ये तेलकटपणा खूप वाढलेला आहे आणि बऱ्याच लोकांचं फिटनेस त्यामुळे बिघडलेलं आहे. पोट सुटलेलं आहे किंवा बीपी, शुगर आणि हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस हे बदलत्या जीवनशैलीचे आजार आहेत. म्हणजे खेड्यामध्ये आजही लोक पानं तोडायला जातात, शेतावर कामं करतात, एक खूप चांगलं आणि समृद्ध जीवन जगतात. आणि शहरामध्ये आपल्याला चकचकीत दिसतं, पांढरे शुभ्र दिसतात, खूप क्रीमा आणि खूप सगळं वगैरे असतं, परंतु त्यांचं आतमधून मात्र जे जीवन आहे ना ते खोकला झालेलं असतं. तर कदाचित मी असं म्हणणार नाही की बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही म्हणजे खेडं हे अज्ञान, अंधकाराने आणि जातीयवादाने बरबटलेलं युनिट आहे. महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की जे लोकांकडे आपण खेड्याकडे चलावा. मी असं खेड्याकडे चला असं म्हणणार नाही. शिक्षण आणि त्यानंतर जो विकास आहे, एकंदर स्पीड जे आहे ते शहरामध्ये जास्त असते. तर स्पीड जर पकडायची तर आपल्या शहराची गरज आहे. कारण की मिनघरीपेक्षा स्पीड सिंधुताईमध्ये आहे, तिथं पैसा पण आहे, आणि सिंधुताईपेक्षा स्पीड चंद्रपूरमध्ये आहे, आणि त्यापेक्षा स्पीड पुण्यामध्ये जास्त आहे. तर हा स्पीड आपल्याला पकडायला पाहिजे, आपण त्या प्रकारे जायला पाहिजे. परंतु जे कल्चर जे आहे, राहणीमान जे आहे, त्या राहणीमानामध्ये थोडा बदल करून आपलं मातीची जे आपण आपल्या आईवडिलांकडून जे घेतले की ज्यांचं फिटनेस आहे किंवा ज्यांचं खाणं घेणं आहे, त्या गोष्टी आपण आपल्या आत्मसात केलं पाहिजे. आणि जीवनामध्ये जर दीर्घायुष्य लाभलं तर ते खूप छान आहे. 30% दुःख हे आरोग्यामुळे होते. जर तब्येत चांगली नसेल तर या जीवनातलं 30% दुःख हे आरोग्यामुळे होते. आणि मला हे सांगायचं आहे की आपलं आरोग्य सुद्धा चांगल्या जगण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ते खेड्यातल्या लोकांचं अनुकरण करून शहरातल्या लोकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून तशा प्रकारचं एक सुंदरता आपल्या जीवनामध्ये आणली पाहिजे. तर सर, आपण आपल्या झाडीपट्टी भागामध्ये राहत असतो. मंडई निमित्त किंवा शंकरपटा निमित्त आपल्या झाडीपट्टी भागामध्ये नाटक होत असतात, आणि आपल्या झाडीपट्टीमध्ये गाजलेलं नाटक म्हणजे भूक. सर्वत्र भूक नाटक हा खूप प्रसिद्ध आहे आणि भूक नाटकातील गाणे पण खूप प्रसिद्ध आहे. तर सर, त्या भूक नाटकाचे लेखक डॉक्टर मान्य प्रेमकुमार सर यांसारखा सुंदर हिरा आपण गमावलेला आहे. सर, आता याबद्दल थोडं सांगा. खूप सुंदर प्रश्न आहे मुकुंदा. ज्यांना आम्ही वैचारिक आदर्श मानत होतो, म्हणजे डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे सरांना आम्ही वैचारिक आदर्श मानतो आमचे. त्यानंतर आमचे आदर्श सुरेशजी राऊत सर आहेत, जे आम्हाला जीवनामध्ये काय कसं जगायचं ते सांगतात. तर वैचारिक आदर्श डॉक्टर PB खोब्रागडे सरांचं आत्ताच अपघाती निधन झालं. त्यांना मी इथून आदरांजली वाहतो.
परंतु सरांचं अगदी कमी वयामध्ये फार मोठं असं सामाजिक कार्य होतं. म्हणजे सरांसारखं कार्य आजपर्यंत सिंदेवाई तालुक्यामध्ये सरांसारखं कार्य असं कोणी उभं केलेलं नाही आहे. आणि समाजाला जे योगदान द्यायला पाहिजे होतं, म्हणजे केवळ त्यांनी टीव्ही बीव्ही पुरती मर्यादित राहिले नाही. म्हणजे जे नोकरीवाले फक्त टीव्ही आणि बीव्ही पुरती मर्यादित आहेत, ते केवळ त्याच्यापुरती मर्यादित नाही राहिले, तर आपली ड्युटी सुद्धा प्रामाणिकपणे केलेली आहे. त्यानंतर समाजाला त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. समता सैनिक दलावर त्यांनी PhD केलेली आहे. सगळे डॉक्टरेट होतीलही, परंतु PB सरांनी आपल्या झाडीपट्टीच्या रंगभूमीमध्ये भूक सारखं नाटक दिलेलं आहे, ते लोकांच्या जनमानसामध्ये असं भिजलेलं आहे. तर PB खोब्रागडे सर आपला संसार सांभाळून समाजासाठी करत होते. आणि आम्हाला सुद्धा त्यांची जी वैचारिकता आहे, म्हणजे त्यांचे जे विचार आहेत, जगावं कसं आणि तेथून आपण आदर्श कसा घेतला पाहिजे, त्यासाठी PB सरांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. तुम्हाला आणखी एक सांगतो की PB सरांचं मूल्य सिंदेवाई तालुक्यातील जे अभिजन आहेत, म्हणजे जे शिक्षक मित्र आहेत किंवा इतर जे आहेत, त्यांना कळलेलं नाही. जिवंतपणी त्यांना तेवढं महत्त्व दिलेलं नाही. आता जेव्हा ते मरण पावले तेव्हा आम्हाला असं वाटतंय की आता हळहळायला लागले लोक की केवढा मोठा सुंदर माणूस गेला. कारण एक माणूस जेव्हा तयार होतो तेव्हा एक लहानच्या पालवावरून आपण एक पोरग जेव्हा जन्माला येते, त्यानंतर लहानच्या पालवावरून ते पोरग फार मोठं होतं. तशा प्रकारे एक सुंदर इव्हॉल्व्ड आणि तयार झालेला ब्रेन आपण तो गमावलाय. आणि अपघाती निधन जरी आलं असेल, परंतु तो जो ब्रेन आहे, तो ब्रेन आपल्या समाजाला रिटायरमेंट नंतर खूप उपयोगात आला असता. परंतु त्या काळातले जे टीकाकार लोक होते, म्हणजे एव्हाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आजही पुतळे फोडतात, म्हणजे आजही टीकाकार लोक आहेत. त्या काळामध्ये सुद्धा टीकाकार लोक होते, म्हणजे त्यांच्यावर प्रचंड टीका केल्या गेली. त्यांचं पाहिजे तेवढं व्हॅल्यू, म्हणजे घरचा माणूस जेव्हा असतो ना, तेव्हा त्याची किंमत कळत नाही, तर ते किंमत केली गेली नाही. आणि मला सुद्धा असं वाटतं की आम्ही सुद्धा एवढं शिक्षण घेऊन, उच्च शिक्षित होऊन, शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैयक्तिक सुद्धा एवढं मोठं काम करून सुद्धा सिंदेवाई तालुका आणि इथले लोक मोठ्या प्रमाणात आपल्याला लवकर महत्त्व देतील हे वाटत नाही. एक सुविचार आहे की इफ यू स्टँड फॉर समथिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही कशासाठी तरी उभे राहता, इफ यू स्टँड फॉर समथिंग देन सम पीपल इन फेवर टू यू अँड सम पीपल इन अपोजिट टू यू. इफ यू स्टँड फॉर नथिंग देन नो वन इज फेवर टू यू अँड नो वन इन अपोजिट टू यू. म्हणजे जेव्हा तुम्ही कशासाठी तरी उभे होता तेव्हा अर्धे लोक तुमच्या विरोधात असतात आणि अर्धे लोक तुमच्याकडून असतात. पण जेव्हा तुम्ही काहीच नसता तेव्हा तुम्हाला कोणी विरोधही करत नाही आणि तुमच्या बाजूने सुद्धा येत नाही. मला PB सरांकडून हे शिकायला भेटलं. ते मला म्हणाले होते, त्यांचा माझा संवाद होता, माझा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. तर ते मला म्हणायचे की महेंद्र खूप चांगला शिक, खूप मोठा हो, आणि तुला काही मदत लागली तर तू माझ्याकडे ये. तर ते एक खूप चांगलं एक व्यक्तिमत्व आणि मला वैयक्तिक आधारस्तंभ असणारं, समाजाला एक आधारस्तंभ असणारं असं व्यक्तिमत्व आणखी टिकावं, आणखी राहावं असं वाटत होतं. परंतु ते मध्येच सोडून गेले, तर त्याचं मला खूप दुःख वाटतं. तर सर, सगळीकडे आता म्हणजे स्पर्धा परीक्षेचे युग आहे. सर्वांना वाटते की आपल्याला काहीतरी बनायचं आहे. आता जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सर काय मार्गदर्शन करा? स्पर्धा परीक्षा मी 10 वर्ष स्पर्धा परीक्षा करतोय, पण त्यासोबतच मला जबाबदाऱ्या पण सुद्धा खूप होत्या, म्हणजे कौटुंबिक, वैवाहिक आणि सामाजिक पण स्पर्धा परीक्षांमध्ये अनसर्टेनिटी खूप आहे. मी स्वतः UPSCची मेन्स लिहिली आहे, मी MPSCची मुलाखत दिली आहे, तरी आज तहसीलदार नाही झालो. परंतु तिथून जे मिळणारं ज्ञान आहे ते खूप छान आहे. परंतु स्पर्धा परीक्षा करत असताना शिक्षण हे 2 प्रकारचं असते. एक म्हणजे तुमच्याकडे एक सर्टिफिकेट आहेत, डिग्री आहेत, खूप मोठ्या उच्च डिग्री आहेत. परंतु दुसरं गोष्ट अशी की तुमच्याकडे जीवन जगण्याला पैसा पाहिजे, आधार पाहिजे. तर तुम्ही शिक्षण 2 प्रकारचं राहते. म्हणजे एक तर तुम्ही जे वैचारिक शिक्षण म्हणतो, जे डिग्र्या किंवा सर्टिफिकेट असणारं जे शिक्षण आहे ते शिक्षण, आणि दुसरं म्हणजे जगायला आधार असणारं, पैसे कमवणारं शिक्षण. तर तुम्ही असं एक प्लॅन बी तुमचा पाहिजे की तुम्ही प्लॅन बी ठेवायला पाहिजे की तुम्ही आपण जगू शकलो पाहिजे. म्हणजे स्पर्धा परीक्षा जर नाही झाल्या तर दुसरा एखादा प्रोफेशनल कोर्स जो आहे तो प्रोफेशनल कोर्स आपण करायला पाहिजे. म्हणजे जवळपास इंजिनिअरिंग, मेडिकल आणि ITI किंवा एखाद्या क्षेत्रातलं कौशल्य, तर अशा प्रोफेशनल कोर्स सुद्धा करायला पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा का करायची? कारण जर स्टील फ्रेम आहे, म्हणजे जे देश बदलवणारी गोष्ट जर आहे, जर समजा एक जर तहसीलदार झाला तर तो तालुक्यापुरतं फार मोठं काम उभं करू शकतो. एक जर IAS झाला तर तो जिल्हा सांभाळू शकतो. एक सैन्यातले जे जॉब आहेत त्या सैन्यामधले जॉब या तेवढ्या सोशल नाही आहेत.
गुरुजी जेव्हा एका सोशल कॉन्टॅक्टमध्ये राहतो तेवढ्या त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे एक शिक्षक फक्त 50 विद्यार्थ्यापुरती मर्यादित राहील, पण एक तहसीलदार तेवढ्या लाखो लोकांपुरती त्याला कॉन्टॅक्ट येऊ शकतो आणि तो तेवढ्या जगण्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. आणि मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा पोरांनी करायला पाहिजे. जर ज्यांचे जीवन खूप सुस्थिर आहे, ज्यांच्याकडे वय आहे, ज्यांच्याकडे एनर्जी आहे, अभ्यासाबद्दल ज्यांना प्रचंड आवड आहे, त्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यायला पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षामध्ये जे स्टील फ्रेम म्हणतो, म्हणजे कणा म्हणतो आपल्या देशाचा, या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी राज्यकर्ते आहेत. आणि राज्यकर्त्यानंतर तो खरा देशाचे जे धोरणं आहे ते धोरणं राबवण्यासाठी या देशातली जे स्टील फ्रेम आहे, जे प्रशासकीय विंग जे आहे, जे सनदी नोकर आहेत, ते काम पार पाडत असतात. आणि त्यांच्यामध्ये आपल्या मुलांनी खूप मोक्याच्या जागा काबीज करायला पाहिजे. तहसीलदार, IPS असे मोठे स्वप्न बघायला पाहिजे. म्हणजे नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. म्हणजे तुमचं अपयश हा गुन्हा नाही आहे, तर तुम्ही लहान स्वप्न बघता हा गुन्हा आहे. आज गुरुजी किंवा कोणतेही नोकरीवाले काय करतात की इकडे पाणठेल्यावर टाइमपास करतात, गावातले पोरं काय करतात. मग ते न करता आपण आपला जो क्षण आहे तो चांगल्या ज्ञानार्जनामध्ये का घालवू नये. म्हणजे स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे आणि सर्वांनीच केलं पाहिजे असं पण नाही. या देशाला वेगवेगळ्या प्रोफेशनलची गरज आहे, परंतु आपण स्वतः चांगल्या ठिकाणी मुख्याच्या जागा काबीज करायला पाहिजे, पण आपलं जीवन पण जगायला पाहिजे. आणि आपण आपली जी रोजीरोटी आहे, जे लाईव्हलीहूड आहे, ते सुद्धा करायला पाहिजे. तर सर, जीवन जगत असताना महत्त्वाचे घटक आपल्या जीवनामध्ये खूप आहेत, पण संस्कार, तर संस्कार म्हणजे याबद्दल थोडं सर सांगा. संस्काराबद्दल असं म्हणता येईल की संस्कार ही म्हणजे गोष्ट जी आहे ही शिकवली जाऊ शकत नाही. म्हणजे सद्गुण जे आहे, व्हर्च्यू कॅनॉट बी टॉट, इट कॅन बी लर्न. म्हणजे सद्गुण हे शिकवले जाऊ शकत नाही, तर ते शिकावे लागतात. परंतु या सद्गुणाच्या निर्माणामध्ये किंवा संस्काराच्या निर्माणामध्ये APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की सर्वात पहिल्यांदा आई वडील, म्हणजे आई वडिलांचं फार मोठं योगदान आहे. आपण आपल्या घरातून कसे नागरिक आपल्या देशामध्ये पाठवायचे आहेत, समाजामध्ये उभे करायचे आहेत, हेच तर मेन आहे. म्हणजे मेन ही गोष्ट ही आहे की आपल्या घरी जन्माला आलेला पोरगा, म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते की जर तुम्ही नुसता जन्म दिला पण त्याला नाही घडवला तर तो तुम्ही सुद्धा पापाचा भागीदार झाला. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते की नुसता जन्म देऊन फायद्याचा नाहीये, तर तुम्ही जर त्याला उत्तम संस्कार आणि सद्गुण निर्माण नाही केले तर तुम्ही सुद्धा पापाचे भागीदार झाले. आणि म्हणून तुम्हाला आपल्या घरात जन्म घेणारे, जन्म काय कुत्रे मांजर सुद्धा जन्म देतात पोरांना, पण त्या पोरांना योग्य ती शिस्त आणि विशेष म्हणजे तुम्हाला समाजामध्ये बोलता चालता आलं पाहिजे. लोकांशी 2 गोष्टी बोलता आल्या पाहिजे. तुम्ही जर आत्मकेंद्री, आत्ममग्न जर राहिले, असे मी शहरात संस्कार बघतोय, ते आपल्या घरापुरतीच मर्यादित. ते घरगेटच्या बाहेर न निघणे, खूप मोठे प्रोफेसर झाले, खूप मोठे MBBS डॉक्टर झाले, पण त्या ना समाजामध्ये मिसळले, ना समाजाला तुमचा काही उपयोग झाला. म्हणजे कबीर असं म्हणतो की बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. म्हणजे कबीर असं म्हणतात की बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नाही, फल सो लागे दूर. अरे खजुराच्या झाडासारखं काय व्हायचंय, ज्याचं सावली सुद्धा मिळत नाही वाटसरूला आणि ज्याचं खजूर सुद्धा खाता येत नाही, फ्रूट सुद्धा खाता येत नाही, असं खजुराच्या झाडासारखं मोठं नाही व्हायचं, जे चाललं ताळामाळासारखं, तसं नाही. तर आंब्याच्या झाडासारखं, वटवृक्षासारखं मोठं व्हायचं, जेणेकरून सावली होईल. म्हणजे सांगा तात्पर्य असं की पोरं असे तयार करायचे आहेत, संस्कार असे निर्माण करायचे की ज्यांच्यामध्ये शिस्त असेल, जे मुलं आपला कुटुंब, आपला समाज, आपले नातेवाईक आणि आपला तालुका आणि आपला देश आणि आपला जिल्हा सांभाळू शकले पाहिजे, अशा उत्तुंग प्रतिभेचे आपल्याला मुलं तयार करायचे आहेत. आणि आपल्या घरातून तयार होणारे जे मुलं आहेत, हे मुलं इतरांना आधार देतील, चांगले समाजामध्ये असे आपल्याला क्रिमिनल माइंडेड लोक घालवायचे नाही आहेत. कारण की आजचे मुलं हे उद्याचे बाप आहेत, उद्याचे नागरिक आहेत. मग हे असे आपण मुलं तयार करून सोडणार का समाजामध्ये? तसं नाही. तर एक सुंदर, प्रतिभासंपन्न, खूप छान असे पोरं आपल्याला तयार करायचे, त्यासाठी कष्ट घ्यावे लागेल. तुला एक परत सांगतो की बाबासाहेब ज्या प्रकारे घडले, त्यांच्यामध्ये सर्वात जास्त योगदान जे होतं ते रामजी आंबेडकरांचं, म्हणजे सपकाळांचं होतं. ज्या प्रकारे प्रतिभासंपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्याच प्रमाणे संपन्न रामजी सपकाळ होते. कारण ते एक सैन्यामध्ये सुभेदार होते. सुभेदारच नव्हते तर ते एका शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा होते. स्वतः बाबासाहेबांच्या गणिताच्या वया रामजी आंबेडकरांनी लिहिल्या होत्या. आणि बाबासाहेबाला घडवण्यामध्ये रामजी सपकाळांचं प्रचंड मोठं योगदान आहे. केवळ आपल्याला इमारत दिसते वरती, पण त्याच्या खाली जो पाया आहे, कणाकणानं वेचलंय आणि कणाकणानं त्याला शिकवून मोठं केलंय, तेवढी शिस्त लावली. आणि मेन डिसिप्लिन, शिस्त जी लावली,
शिस्त आणि एखादं ध्येय जर पछाडलं माणसाला तर त्याच्या हातून खूप मोठं काम होते. तर अशा प्रकारचे सुंदर माणसं समाजामध्ये आपल्याला उभे करायचे आहेत, बनवायचे आहेत. तर सर आतापर्यंत म्हणजे तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत? आतापर्यंत माझं वाचन मुकुंदा खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. माझ्याकडे 2 पोते पुस्तकं आहेत, 2-3 पोते होतील. परंतु आता रिसेंट सांगतो की रिसेंटमध्ये मी 2 पुस्तकं वाचलेली आहेत जे अतिशय सुंदर आहेत. एक म्हणजे जगदीश ओहोळ नावाचे एक शिक्षक आहे पुण्यामध्ये. तर त्यांचं जग बदलणारा बाप माणूस जे आहे ते अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि ते वाचायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक इन्स्पायर होतं. तरुणांनी तर खूप चांगलं वाचायला पाहिजे. आणि दुसरं एक पुस्तक आहे शरद बाविस्करांचं. शरद बाविस्कर हे फ्रेंच साहित्याचे अभ्यासक आहेत आणि त्यांचं पुस्तक आहे भुरा नावाचं पुस्तक. तर ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वाचलं तर आपल्याला असं वाटतं की जीवन म्हणजे कसं आहे बा, कशा प्रकारे जगायला पाहिजे आणि जे तत्वज्ञान आहे, ज्यांना ज्यांना बुद्धीला खाद्य पाहिजे किंवा अगदी मराठीमध्येच आहे. दोन्ही पुस्तकं मराठीमध्ये आहेत. तर ते 2 पुस्तकं मी रिकमेंड करीन की जग बदलणारा बाप माणूस आणि शरद बाविस्करांचं भुरा हे पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. तर सर तुमची जी दैनंदिनी आहे म्हणजे जीवनाची सुरुवात म्हणजे कशी होते सर? मला या गोष्टीवर बद्दल बोलायला खूप आवडेलच. आजही मी या वयामध्ये मला पगार आहे 80,000, तरीही मी 8 ते 10 ते 12 तास अभ्यास करू शकतो. आणि लोक असा विचार करतात की शाळा, समाज, आई वडील, शेतीवाडी, स्वतःचे मुलं, कारण की फादर म्हणून पण मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि एक पती म्हणून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर या सगळ्या पार पाडत असताना आपल्याला खूप तारेवरची कसरत करावी लागते. पण जे अति जास्त बिझी आहेत मुकुंदा, तर तेच जास्त वेळ काढू शकतात. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर स्वतःची रुटीन जर फॉलो केली, म्हणजे मित्रा कर मैत्री त्याशी, असं तुकडोजी महाराजाचं एक भजन आहे. तर त्याच्यामध्ये तुकडोजी महाराज असं म्हणतात की दैनंदिनी ही सततची योग्य ती दैनंदिनी जी आहे, जे आपलं जीवनाचं दैनंदिनी आहे ती आपली सतत योग्य पाहिजे आणि ते योग्य त्या प्रकारे आखली पाहिजे. सकाळी 6ला उठणे, व्यवस्थित स्वतःची तब्येत, कारण की याच्या बळावर सगळं जग आहे. आणि आपलं हे शरीर आहे जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, म्हणजे हा आपला जे देह आहे हा या देहाच्या आधारावरच आपण हे सगळं जग चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण आपली जर दैनंदिनी व्यवस्थित आखली, टाइमटेबल आखायला पाहिजे. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत आपण काय करतो हे आम्हाला आमचे खोब्रागडे सर आहेत, बंडू खोब्रागडे सर, यांनी आम्हाला त्या लहानपणा सांगितलं की कसं आपल्याला जगायला पाहिजे, कशी दैनंदिनी असायला पाहिजे आणि त्यानुसार मग ते वर्क करायला पाहिजे. वेळेवर घड्याळाच्या काट्यावर आपलं जीवन चाललं पाहिजे, पण त्यासोबतच तुम्ही जीवनाचा सुद्धा एन्जॉय केला पाहिजे. तर सर तुमचं वैयक्तिक जीवनाबद्दल आणि वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाबद्दल सर काय सांगाल? बघ मुकुंदा, तू आता गावातलाच एक आहेस. तर वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं म्हणजे ते खूप एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि प्रपंच हा जो आहे, संसार जो आहे, हा कधीही प्लेन नसतोच. तर तो खाचखळग्यांनी, उतार चढावांनी भरलेला असतो. आणि हे जे आदर्श जोडपे किंवा आदर्श लोक समाजामध्ये दिसतात, तर ते तेवढं सत्य नाही आहे. फक्त ते दाखवासाठी राहू शकते. काही एक 5% आदर्श जोडपे आहेत, आपण गावामध्ये पण बघतो. तर उतार चढावांनी आयुष्य सजलेलं आहे. परंतु त्या एखाद्या गोष्टीमधून तुम्हाला लगेच बाहेर निघता आलं पाहिजे आणि बाहेर निघून एक प्रोडक्टिव्ह आणि एक सृजनात्मक आयुष्य जगता आलं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला एक चांगला रिस्पेक्ट देता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या आईवडिलांना आपण जतन करता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आपण आपल्या मुलांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि तेवढंच नाही तर केवळ आपल्यापुरते तर कोणी जगेल, पण समाजात सुद्धा आपण योगदान दिलं पाहिजे. आपण जे काही बनवत असतो किंवा करत असतो, जी क्रिएटिव्हिटी करत असतो, ते सगळ्यांचंच योगदान असतं. एकटा माणूस उभा होत नाही. म्हणजे एव्हाना आपण जेव्हा वैवाहिक आयुष्याचा विचार केला तर एकटा माणूस कधीच मोठा होत नाही. तो प्रोफेशनली नाही होत आणि कौटुंबिकही नाही होत. पण म्हणजे आपण जेव्हा जीवन घासत समोर जातं तेव्हा प्रगल्भता आपल्यालाच वाढवावी लागते. आणि जुने जाणते सांगून गेले की आपण आपल्यामध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण करून जग बदलो अगर नको बदलो, परंतु स्वतःमध्ये बदल घडवत हळूहळू. आणि जीवन कसं आहे माहिती आहे का, एक सायकल सारखं आहे. मी नाही म्हणत, आईन्स्टाईन म्हणते. आईन्स्टाईन असं म्हणते की जीवन एक सायकल सारखं आहे. ते तेव्हाच समजते जेव्हा आपण सायकल चालवतो.
चुपचाप आपण सायकल घेऊन जात आहोत तेव्हा आपल्याला समजत नाही. तर हे जीवन सुद्धा, आयुष्य सुद्धा तसंच आहे की सायकलचा बॅलन्स इकडे जातो तिकडे जातो, ते सायकल चालवल्यानंतर समजते. कोण क्रिकेटर कसा बॉल टाकते ते क्रिकेट खेळल्यानंतर समजते. तर जीवन हा क्रिकेटचा सामना आहे आणि तो खेळावाच लागेल. बॉल कसे येवत, कधी आउट होतं, कधी सेंचुरी मारली जाते, तर कधी सायकल सुद्धा कधी पडते, तर कधी ते उचलून परत चालवावी लागते, कधी खाचखडके लागतात. तर बुद्ध असं म्हणतो की जीवन दुःखमय आहे, पण दुःखमुक्तीचा मार्ग सुद्धा आहे आणि दुःखावर मात सुद्धा करता येते, असं बुद्धाचं म्हणणं आहे. पण मी तुला स्पेशली सांगेन की जीवन दुःखमय आहे, दुःखामुक्तीचा मार्ग अष्टांग मार्ग आहे आणि दुःखमुक्त सुद्धा होता येतं जेव्हा आपण अष्टांग मार्ग फॉलो करतो ते. पण तो अष्टांग मार्ग फॉलो करणं एवढं सोपं नाही आहे. आपण तर एक मातीचे बनलेलो आहोतच. आणि मला असं वाटतं की जे पंचशील बुद्धानं सांगितलेलं आहे, म्हणजे पंचशील म्हणजे काय, की तुम्ही जीवहिंसा करू नका, तुम्ही व्यभिचार करू नका, म्हणजे अनैतिक संबंध ठेवू नका, तुम्ही चोरी करू नका, तुम्ही खोटे बोलू नका, आणि तुम्ही चोरी करू नका, तुम्ही खोटे बोलू, मद्यपान करू नका, असं पंचशील आहे. म्हणजे मद्यपान न करणे, खोटं न बोलणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे आणि जीवहिंसा न करणे, असं पंचशील आहे जे आम्ही म्हणतो, जे बुद्ध वंदनेमध्ये आहे. तर हे पंचशील जर पालन केलं तर लोक तुमच्यावर कितीही टीका करू द्या, म्हणजे तुम्ही पंचशीलाने जर राहिलं, तुम्ही खोटे जर नाही बोलले, व्यभिचार नाही केले, मद्यपान नाही केले, हिंसा नाही केले आणि योग्य त्या प्रकारे राहिले, तर तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. आणि बरेच लोक पंचशीलाचं पालन करतात, म्हणजे असं नाही. आणि जीवन जे आहे, जीवन जगण्याचा मुख्य मार्ग हा धम्म मार्गच आहे. म्हणजे एकमेकाचं रिलेशन जे आहे ना, त्या रिलेशनसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग हा धर्माचाच मार्ग आहे. त्या धर्माच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायचा. लोक टीका करतीलच, लोक आपल्यावर टीका करतीलच, परंतु खाचखडके येतीलच, परंतु आपण आपला मार्ग चालत राहायचा आणि ते जीवन चांगलं बनत जाईल. तर सर, जे पहिलेचे शिक्षण होते आणि आताचे शिक्षण, म्हणजे यामध्ये काय फरक वाटते? लिबरलायझेशनच्या जमान्यामध्ये शिक्षणामध्ये खूप मोठं प्रायव्हेटायझेशन मगाशी मी बोललोच आहे. परंतु या म्हणजे पोरांमध्ये जे आहे ना, मोबाईलच्या जमान्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात असं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्शन होत आहे. आणि आज मला सांगा की मी 80,000 पगार कमवूनही मी 8 ते 10 तास बसतो, तर मुलं मोबाईल्समधल्या रील्स पाहत राहतात, मग कष्ट करत नाही. आणि मला तर असं वाटतं की जर कष्ट केले तर मुलं चांगल्या प्रकारे समोर जातील. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. पण इथून 50 वर्ष या देशाला सैन्याची गरज आहे, या देशाला बँकेतल्या मॅनेजरची गरज आहे, या देशाला पोस्टातल्या लोकांची गरज आहे, या देशाला ISIP ची गरज आहे. का? त्या गव्हर्नमेंट जॉब राहतीलच. 315 जे कलम आहे ते काही काढणार नाही. 315 जे संविधानामध्ये कलम लिहिलंय ते मोदींनी जरी ठरवलं तरी ते संविधानातून कलम काढू शकत नाही, कारण की ते बेसिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे मूलभूत संरचनेचा सिद्धांत आहे आणि मूलभूत संरचने काढू शकत नाही. म्हणजे माझं पोरग जेव्हा मोठं होईल तेव्हा सुद्धा गव्हर्नमेंट जॉब राहणार आहेत आणि त्या गव्हर्नमेंट जॉब मुख्यच्या जागा जर काबीज करा, म्हणजे मी सगळ्यांनीच गव्हर्नमेंट जॉब काढावं असं म्हणत नाही, तर कोणी व्यावसायिक सुद्धा बनायला पाहिजे आणि कोणी कृषी क्षेत्रामध्ये, अर्थक्षेत्रामध्ये खूप मोठं काम करायला पाहिजे. पण या देशाची स्टील फ्रेम हे राज्यकारभार चालवण्याच्या हातामध्ये असते. म्हणजे या पंतप्रधानाच्या हाताखाली खूप मोठे IAS लोक असतात आणि त्या हा देशाचा राज्यकारभार चालवतात. तर त्या जागा प्रायव्हेट करू शकत नाही, म्हणजे केल्यात काही प्रमाणात. लॅटरल एंट्रीमध्ये आता भरती केलेली, म्हणजे सहसचिव पदावर घेतलं, ज्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये 15% जे आहेत त्यांना सहसचिव पदावर घेतलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की त्या मुख्यच्या जागा राहणार आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रावर इथूनही जे मेहनत करतील, जे प्रखर मेहनत करतील, तर त्या प्रखर मेहनत करणाऱ्या लोकांना इथून 50 वर्ष आणखी मुख्यच्या जागा भेटणार आहेत. आणि जे समाज परिवर्तनाचं साधन आहे तो पोरांनी, समाजातल्या लोकांनी खूप चांगलं कष्ट करून खूप समोर यायला पाहिजे. आणि केवळ दुसऱ्यावर दोष न देता, व्यवस्थेवर दोष न देता, ती व्यवस्था फोडून जावं लागेल भाऊ. म्हणजे जेव्हा मोठे होतो तेव्हा कोणकोणत्या व्यवस्था तोडून जातो. तुला माहिती आहे, बाबासाहेबांनी 10 वर्ष लग्न झाल्यानंतर बाहेर देशामध्ये अभ्यास केलाय. त्यांनी वैवाहिक जे संस्था असते त्या संस्थेच्या पलीकडे जाऊन त्याला असा विस्तार करून तिथून निसटून ते गेले. त्यांचं जे आर्थिक जी व्यवस्था असते चिरेबंदी, त्या चिरेबंदी आर्थिक व्यवस्थेतून असा सहन करून त्यांनी सुद्धा आर्थिक व्यवस्थेतून समोर गेलेले आहेत. आणि जी व्यावसायिक व्यवस्था आहे, जेव्हा मी पुणेला गेलो UPSC मेन्स करायला त्यावेळेस मला शाळेला सुट्ट्या नाही भेटल्या आणि त्यामुळे कदाचित काही मार्कांनी ते राहून गेले, 1 मार्काने राहून गेलं. परंतु ती व्यवस्था तोडायला, म्हणजे वैवाहिक संस्था
व्यावसायिक, आर्थिक आणि कौटुंबिक आणि एकंदर कल्चरमधून या या व्यवस्थेमधून निघायला फार मोठी ताकद लागते. तिथून बाहेर निघायला आणि आपल्या मताने जगायला खूप ताकद लागते. तर या व्यवस्था छेदायला पाहिजे आणि या व्यवस्थांची चिरफाड करून बाहेर यायला पाहिजे. आणि चांगल्या व्यवस्थेमध्ये म्हणजे चांगल्या कॉलेजेसमध्ये पोरांनी IIT ला जायला पाहिजे, पोरांनी नीट करायला पाहिजे. त्या लेवलला जाऊन त्या पोरांनी त्या व्यवस्थात्मक बांधणीमध्ये जर प्रवेश घेतला तर आयुष्याला खूप चांगला आकार मिळू शकतो. तर सर, ज्यांना म्हणजे शिक्षणाची आवड नाही पण त्यांना जीवनामध्ये काहीतरी मोठं निर्माण करायचं आहे स्वतःचं, तर सर त्यांना म्हणजे काय मार्गदर्शन करा? जे आता प्रत्येकच जण पुस्तकाची आवड घेऊन काही जन्माला येत नाही आणि ते करू शकत नाही. पण आता तू बघ, तुझं उदाहरण असं आहे की तू एक गावातला प्रतिभासंपन्न मुलगा जो यूट्यूब चॅनल तयार केला आणि मला पहिल्या वेळेस जेव्हा यूट्यूब चॅनल तयार केला त्यावेळेस तू मला पाठवला की ही लिंक शेअर करा. मी माझ्या मित्रांना ग्रुपला शेअर केली आणि मला असं वाटतं की असे हिरे तयार व्हायला पाहिजे. जसं आता विमित दहिवली जो आहे तो एक गावातून आपल्या उपसरपंच झाला आणि 10 लाखाचा आता पुरस्कार भेटला आपल्या गावाला मुख्यमंत्री स्वच्छग्राममध्ये. एक जो आपण तू बघतोस की हा सौरभ मेश्राम जो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पास झाला, त्याला काय खूप पुस्तकाची आवड नव्हती पण मला माहित होते की तो गाणी छान म्हणतो, झाडीपट्टी रंगभूमीमध्ये काम करतो. तर त्याला मग ललित कला केंद्र जे आहे पुण्याचं, त्या ललित कला केंद्रामध्ये नेण्याचं काम मी केलंय. DD भरून त्याला जेवणाचा डब्बा देऊन पैसे देऊन त्याला उभं करायचं, त्या स्ट्रगलच्या फेजमध्ये मी होतो. तर आज जे टर्निंग पॉईंट्स आहेत त्या टर्निंग पॉईंट्समधून हे पोरं मोठे झाले. पण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकं नाही तर त्या क्षेत्रामध्ये शिक्षण आहे. म्हणजे स्कल्पचर आहे, जसा तू युट्यूबर, मला असं वाटतं की तू फार मोठा माणूस बनशील, त्या माध्यमातून तू चांगला पैसा कमवशील, आपलं अर्निंग करशील. आणि आज समाजामध्ये एक गावातला मुलगा म्हणून तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे लोकांची बुद्धिमत्ता पोहोचते त्या लेवलला तू मेहनत घेत आहेस. म्हणजे एक तुझं सोड, पण आज बाकी इतरही मुलं केवळ शिक्षण क्षेत्रच नाही तर एक वेगवेगळ्या क्षेत्रात पण हे सर्व ज्ञानाशिवाय होत नाही आणि मेहनतीशिवाय होत नाही. आणि म्हणून म्हटलं मगाशीच की आपलं भांडवल ही मेहनत आहे आणि आपलं भांडवल ही शिक्षण आहे. आज जर गावातलं लिडरशिप तयार होत आहे तर त्याला सुद्धा वाचनाचा गंध आहे. वाचन केलं जातं, फिलॉसॉफरचं वाचन केलं जातं, तत्वज्ञानचं वाचन केलं जातं, त्यांचं अनुकरण केलं जातं आणि त्यानंतर ते मोठे होतात. तर सर आता खूप छान माहिती दिली, पण आता समोर जी तुमचं प्लॅन आहे म्हणजे काय करायला म्हणजे वाटते तुम्हाला आता समोर? माझं प्लॅन काय आहे की यानंतर मला थोडं PhD वगैरे करायचं आहे. जर माझं कुठं सिलेक्शन झालं तर मी सिलेक्ट होईन, पण तेही मला याच आपल्या झाडीपट्टीच्या क्षेत्रामध्ये जगता आलं पाहिजे. आपले आईवडील सांभाळता आले पाहिजे, इथल्या समाजाला आपल्याला योगदान देता आलं पाहिजे असं मला वाटते. आणि त्यानंतर मी 42 पर्यंत अभ्यास करणार स्पर्धा परीक्षांचा. त्यानंतर मी PhD ला ॲडमिशन घेणार. मी डबल नेट सेट असल्यामुळे मला डायरेक्ट PhD ला ॲडमिशन मिळतं आणि ते राज्यशास्त्रामध्ये करायचं आहे. त्यानंतर मला समाजाला योगदान द्यायचं आहे 42 नंतर. आणि त्यानंतर मला आता मी सेटल झालेलो नाही आहे, गावाकडे घर बंगला आहे, परंतु शहरामध्ये पण एक स्वतःचा घर बंगला गाडी असं एक भौतिक स्वप्न जे आहे ते सुद्धा आहे. त्यानंतरही वेळ मिळालाच तर समाजाला देणार आहे. आणि त्यानंतर वेळ मिळाला तर आपण स्वतःचं आरोग्य, स्वतःची मुलं आणि लिखाणकाम याला सुद्धा आपल्याला वेळ द्यायचा आहे. तर सर आताची जे तरुण पिढी आहे यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी शेवटी तरुण पिढींना मी हा संदेश देऊ शकतो की तुम्ही जे कोणतं क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रचंड कार्य करा. आणि दुसरी गोष्ट, प्रचंड कार्य कराच, परंतु स्वतःचं जीवन जे आहे ते शिस्तशीर जगा. मी असं नाही म्हणतात की चिरेबंदी वाड्यामध्ये चिरेबंदी जीवन जगलं पाहिजे. जगणं, आपण जिवंत आहोत तर जिवंत दिसलं पण पाहिजे. म्हणजे जिंदा आहे तो जिंदा दिखना भी चाहिए. म्हणजे जीवन, आपला जीवनाचा आस्वाद तर घेतला पाहिजेच, पण त्याचबरोबर आपलं जीवन शिस्तशीर जगून आपल्या हातून काहीतरी मोठं घडलं पाहिजे. म्हणजे स्वतःसाठी जगलात तर म्हणजे मेलात, पण दुसऱ्यासाठी जगलात तर जगलात. म्हणजे केवळ असे पोरं तयार करायचे नाहीत किंवा असे आपल्याला बनायचं नाही आहे, जे अशा प्रकारचं बनायचं आहे की जे समाजाला योगदान देऊ शकेल. आणि पहिले स्वतःचं कुटुंब, घर, मुलं आणि बाकी सगळे याला सांभाळून एक चांगलं शिस्तशीर लाईफ, जे चांगलं काहीतरी नवनिर्माण करू शकेल. आणि शेवटी जीवन हे खूप सौंदर्यवान आहे असं बुद्ध सुद्धा म्हणते. जीवन हे खूप सौंदर्यवान आहे, परंतु ते जीवन आपल्याला कष्टाने घडवावं लागेल. आणि मी सर्व तरुणांना, सर्व लोकांना, ज्या माझं हे यूट्यूबवर ऐकत आहेत
त्या सर्वांना मी हा संदेश देऊ इच्छितो की जीवन जर सुंदर बनवायचं असेल, तुम्हाला जग सुंदर करायचं नाही तर आपल्यापुरतं जग सुंदर करायचं आहे. आणि हे जर जग सुंदर आपल्यापुरतं जर जग सुंदर करायचं असेल तर तुम्हाला योग्य त्या प्रकारे कष्ट घेऊन आपलं जीवन सुस्थिरपणे सांभाळून इतरांना सुद्धा मदत करायची आहे आणि चांगलं सुंदर जीवन जगायचं आहे. धन्यवाद. तर सर आतापर्यंत खूप छान माहिती दिली, पण आपले जे प्रेक्षक आपला हा जे मुलाखत बघून राहिले सर, आता तुम्ही त्यांना म्हणजे शेवट काय सांगाल? मी शेवट आताच सांगितलंय की खूप काम करा आणि तुमच्या कष्टाच्या माध्यमातून, तुमच्या जीवनाच्या माध्यमातून दोन लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि केवळ जन्म जो आलाय हा जन्म असाच घालवायचा नाही आहे, तर या जन्मामध्ये हा एकदाच भेटतं. ते पुनर्जन्म वगैरे ते आपण म्हणत नाही. हा जन्म एकदाच भेटतंय आणि या आलेल्या जन्माला योग्यता, आपलं जे शरीर आहे हे शरीर खूप सुंदर आहे. या शरीराला कोणत्याही व्यसनामध्ये न गुंतवता, मग अशी पंचशील सांगितलं की त्या शिलाचं योग्य ते पालन झालं पाहिजे आणि आपल्या हातून अगदी सुंदर असं शिस्तशीर आणि कुशल कर्म घडलं पाहिजे. आपलं आयुष्य तर सुंदर झालं पाहिजे, पण आपल्या हातातून, आपल्या शब्दातून दुसऱ्यांचं सुद्धा आयुष्य सुंदर झालं पाहिजे. एवढेच प्रयत्न आपण करायला पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य श्री महेंद्रजी खोब्रागडे सर यांची म्हणजे आपण मुलाखत जाणून घेतली. आदर्श जिल्हा पुरस्कार यांना मिळालेला आहे आणि सर्वत्रकडे यांना ओळखत असतात. तर आपण झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या झाडीपट्टीमधील गायक, गीतकार, नाट्यकलावंत व आपल्या झाडीपट्टीमधील शून्यातून काहीतरी मोठं निर्माण केलं असे उत्कृष्ट व्यक्ती आपण यांची या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत जाणून घेतली आहे. तर सर, झाडीपट्टी लाईव्ह कट्टाच्या उपक्रमामध्ये तुम्ही आमच्यासोबत तुमचा संपूर्ण प्रवास सांगितल्याबद्दल आम्ही आमची झाडीपट्टी मिनघरी आमच्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब टीमकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे ही विनंती आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. मी मुकुंदा गुरनुले, कॅमेरामॅन स्वीटसह धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.